बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रक्त चाचण्यांच्या लॅबची चौकशी करा। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रक्त चाचण्या प्रक्रियेत 1 एप्रिल 2022 ते 16 सप्टेंबर 2024 या काळातील ज्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या त्या श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने करण्यात आल्या। यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी पत्रकार परिषदेत केली। या योजनेअंतर्गत संबंधित डॉक्टरच्या कोणत्याही संमती व आदेश अथवा संबंधित रुग्णांच्या चाचणीचे फॉर्म भरल्याशिवाय रक्त चाचण्या करणे बंधनकारक असताना असे प्रकार डॉक्टरांच्या फॉर्म विना त्यांच्या सही विना मोठ्या प्रमाणात 10 ते 15 चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले। डॉक्टरांची सही व शिक्के तयार करून त्यांचा वापर रक्त चाचणीसाठी करून करोडो रुपयांची बिले काढल्याचेही वनमारे म्हणाले। या संपूर्ण प्रकरणाची शासनाकडून दखल घेऊन संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विठ्ठल वनमारे यांनी दिला। सिव्हिल हॉस्पिटल मधल्या इतर पेशंटची चाचण्या त्यामध्ये करून कोट्यवधीचे रुपये संगनमताने हडप केलेले आहेत आणि काही 25 ते 30 लाख रुपये अजूनही येणं बाकी आहे, ते प्रशासनाने देऊ नये आमची एकच मागणी आहे। यामध्ये जे साई लॅबचे जे प्रमुख आहेत त्यांनी संगनमताने घोटाळा केलेला आहे। नियम असा सांगतो, एखादा पेशंटचा डॉक्टरनी त्याला रेफर केल्यानंतर जे काही आजार असेल, जे काही रक्त चाचण्याचं रेफर केलं असेल, ती चाचणीचा अप्रूव्हल घेऊन इतर 10 पेशंटला त्या चाचण्या दाखवून बिल हडप केलेले आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, हे करत असताना डॉक्टरची चिठ्ठी कंपल्सरी असणं, त्यांची सही असणं, त्याशिवाय लॅबला रक्त चाचणीला पाठवू नये असं नियम आहे। पण तसं न करता यांच्या मनमानी पद्धतीने शिक्का बनवून आणि त्या शिक्क्याच्या आधारावर सही दाखवून यांनी चाचण्या दाखवलेल्या आहेत, ते पूर्णतः चुकीचं आहे। त्या ठिकाणचे आम्ही जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांना विचारलो की आपण असे सह्या वगैरे कुठे केलेत का, तर ते म्हणाले आम्ही कुठेही सही केलेलं नाही, आमचे सह्या घेतले गेलेले नाही। मग रक्त चाचण्या झाले कसे आणि एवढे कोट्यवधीचे रुपये हे शासनाकडून त्या लॅबला अदा कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे। या पत्रकार परिषदेस प्रभाकर शिंदे, साहेबलाल सुभेदार, सोपान थोरात, परमेश्वर ऐवळे आदी उपस्थित होते।